मारू का तुला डायलॉग? गरज नाही मॅडम जरा हळू मॅडम. उलटू केला का मॅडम? आणि तो बिहारी बाबू किती मागाचा आहे माहितीये तुम्हाला? तर मी माझ्या आईला म्हणते माझं लग्न लावून मी वाहून चालले तेव्हा दिन. सावली सावली मॅडम आमच्या भावाला चावली. पण का चावली तू आमच्या भावाला का चावली? काय झालं रे? आईला ओ पालती चल मॅडम. तुम्हाला बघितलंच नाही राव. कुठं चालले? आवाज तर ते झाला मॅडम आणि तुम्हाला बघितलंच नाही. तुम्हाला मी आवाज दिला नाही हो? बरं दिला. कुठे चाललोय? सावंताच्या माळ्यात. सावंताच्या माळ्यात. सावंताचं गाणं काय माहितीये का मॅडम? करतो काय? माळ्याच्या माळ्यात कधी कोणी ग उभी राखण करते मी रावजी हात नका लावू पाहेल कुणीतरी रावजी हात नका लावू पाहेल कुणीतरी असं म्हणून ना तो. धन्यवाद अरे म्हणता मॅडम. तुम्ही माझे जीव का प्राण आहे आणि तुम्ही मूड स्पॉइल करायला येतो सकाळी सकाळी. शपथ गडाला बघत तुमचं काय चॉकलेटी आईला. मला वाटलं काहीतरी मोठं आणतो आमच्यासाठी. 1 रुपयाची चॉकलेट आणताय हा? तुम्हाला सांगतो आमच्या घरातली ना बारकी पोरं पण असली खात नाही. ते तर मग आपण त्यांच्यासाठी डायरेक्ट नाही का ती डेअरी मिल्क आणतो वाली आणतो तो. नाही नको मॅडम आम्हाला. कशाला मन तोडते मॅडम सर? दक्षाई चांगली असेल ना? नाही ना. ओ कागद फाटला खोललेली दिसती. अरे काय नाही खातो. चांगली असेल ना? पण नाही खाल्लं रे तिचं मन तुटेल ना मॅडमचं. खातो बघा काय वीज टाकून आणलं असेल असं. हो मॅडम फरक करते तिला पण देखी चॉकलेट दात किडतात. खिडक्या दाताची तिला काय बोलू नको. तुम्हाला दिले ना तुम्ही दोघं गपचूप खावा. बरं खाऊ का नको? खाणं काय नव्हतं खाणं. पहिले मॅडमला चाल. मॅडम बघा मला नको. तुम्ही मी खड्ड्यामध्ये उडी मारेन. नको तुम्ही दोघच खावा. मॅडम मी खड्ड्यामध्ये उडी दे, मारेन. मी खाते दे. हा मला नको. खावा आ करा आणि खावा. फेकू बिकू नका खाली. म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना? लय विश्वासी मॅडम. मग खा ना. तुम्ही लगेच खातो बघा. खावा. तुम्ही पण तोंडात टाका. खावा. टाका ना तोंडात. अरे खावा ना. विश्वास ठेवा. मी शिक्षिका आहे. दाखवा ती चॉकलेट दे माझी इथं. मारायचं नाही ना मी. नाक डावलं की तोंड द्यायचं. जखम मारायला लागलीस. मारायचं नाही आपल्याला. मी मारायला मॅडम उठली. मला वाटलं मॅडम नाही झालं. काहीच नाही झालं रे बाळ. मॅडमला काहीच झालं नाही. उठ. काहीच नाही झालं. अरे आपण तर आपलं पहिलं कसलं घाबरलो होतो रे. आणि घाबरलो होतो ना आम्ही. अर्ध्या जीववरती गेलता डायरेक्ट. तुम्हाला राहिला होता जायचं. मरत होतं पण मलाच माझी संगी आठवत होती. अजून भेटलं नाही तुला व्हॅलेंटाईन्स डे ला. तुम्ही असं चॉकलेट देऊन मारताय. लय घाबरलो होतो मॅडम. मारता वाचलोय. मरणाच्या दारातून बाहेर आलोय. हे बघितलं ना मॅडम. आज तुम्ही आमची येत राव. मॅडम टेन्शन का आलंय? मला म्हणतेच नाही का मॅडमला इतकं टेन्शन का आलंय? कसं वाटलं? अहो जीववर आला ना माझा. जीववर म्हणजे मॅडम मला सतवतो ना. कसं असंच होतं ना. माझा पण जीव असाच वर येतो. हा आज मी सतवलं तर लगेच झोंबायला लागलं का? नाही झोंबलं मॅडम. लय बरं वाटलं. असं गोड वाटलं. मॅडम जीव जाणारच होतं बरं. 20% राहिला होता. हो मॅडम तुम्ही फक्त आमचे आम्ही तुमचे हो. आम्ही तुमची नाही घेणार तर कोणाची घेणार? हो तिकडं. वी मेड फॉर इच अदर. आपण एकामेकांची घ्यायला जन्मलोय. थोडस मी असं काय केलं लगेच इकडे पाहायला लागले. इकडं तिकडं ओकऱ्या काढायला. आता काय सांगायचं अजून लग्न नाही झालं. भाव बिचारी चॉकलेट विश्वास नाही. जर भावासोबत लग्न केलं असतं ना मी विष पण खाल्लं असतं तुमच्या हातात. बुलबुल पिक्चर नाही का? मला तेच पाहायचं होतं. त्या दिवशी तर बोलला होता ना की मॅडम तुमच्यासाठी मी काय पण करू शकतो. मी तुमच्यासाठी विष पण खाऊ शकतो. मी तुमच्यासाठी आत्महत्या करू शकतो. मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो.
साधं चॉकलेट हातात दिलं आणि म्हटलं खावा. खाल्ल्यानंतर नाही फक्त असं असं काय केलं. काय बोलताय मॅडम? दिलेली चॉकलेट वाटलं खरे खरे विषय, पण ते गोड पण अजून चगळतोय मी आणि तुम्ही असं म्हणतोय. लगेच मी तिकडे ओकरा काढायला गेलो. लगेच म्हटलं धोका केला मॅडम मी, असं केलं तसं केलं. हा मॅडम आज लय भारी दिसते हो साडी. राहून दे. म्हणजे स्वतःची चूक झाकण्यासाठी माझी तारीफ करू नको. मी माझ्या चुका झाकत नाही, कळलं का? माझ्या चुका तसा गोदडी ओढून घेत. हा राहून दे तुझ्या चुका. माझं कालचा दळणाचा डबा कुठे आहे? शपथ हा? रोल राहिला होता मॅडम. दळण तिकडं डबा तिकडं, मी चालले होते मला नाही जाऊन दिलं. मॅडम मी तर चावलेलं म्हणलं तुम्ही येऊन घेऊन जाता म्हणलं घरी. चालवायचं राव मॅडम, तुम्हाला तरी पटलं पाहिजे ना. पाटील मामांना फोन केला त्यांना घरी आणून द्या. नाही हो मॅडम, नका टेन्शन घेऊ, देतो आज संध्याकाळी आणून. आज गुरुवार आहे, आज कुठून भेटणार मला दळणाचा डबा? बरं ते सोडा, मी तुमच्या हेअरबँडच का लावला? तुला काय करायचंय तू तुझं बघ, तिच्याकडे नको घुसूस. माझ्या भावाने पैसे दिले त्याने घ्यायला. काही पण हो तिकडं, मी स्वतः चांगली कमवते. आणि तिची मम्मी तिला पूर्ण सामान वगैरे घेऊन पाठवलंय तिला. मॅडम तुमची लय मजा चालली असते ना, पूर्वी आलाय तुम्हाला सुट्ट्या बिट्ट्या भेटत असतील. मॅडम लय खुशी आज सुट्टी आहे म्हणून. तुला सांगतो हे सरकारी लोक आहे ना, शाळा सेंटर काढून पाठवतात की बाबा शाळेत शिकवायला आले. आता ते पण नाही करायचे, काय नाही, नसते स्क्रोल करत बसायचे रील्स. मला तितकंच काम नाही रील स्क्रोल करायला तुमच्यासारखं, कळलं ना? मला घरी राहून पण शाळेतली काही कामं असतात. काय असतात? घरी येऊन बघ अशा फायली लागल्यात माहिती ना. चला बरं बघ. काम करायचं चला ना बघू घरी जाऊन. काय तुम्हाला शिकवतं तरी येतं का पोरांना? तुझं काही काम आहे माझ्या घरी? फाईल बघायची. हा फाईल बघायची. आज रात्री मामांकडे जायची आपल्याला. मामांनी बोलवले आम्हाला, पाटील मामांनी. तुम्हाला असे दारात पण उभं नाही करणार. हारात नाही, डायरेक्ट सोप्या बसाय बोलवतात. हे म्हणतात बाळा सोप्या उभं. झालं ना? नाही बाकी अजून ओळखलं नाही आम्ही. अभी तो पार्टी सुरू हुई. एकदा प्रेम आला नको फक्त जाऊ सरक तिकडं. परत पाटील मामांनी आम्हाला बोलवलं, पाटील मामाकडे जाणार आहे आम्ही. तुम्हाला काय आणायचे तुमच्या घरून? काही नाही आणायचं. काय गिफ्ट? माझ्या वडिलांकडनं मला जे हवं आहे ना ते मी घेऊन येईल. कधी जाणार तुम्ही पाटील मामाकडे? माझी मर्जी. झालं मग आज संध्याकाळी आपण सगळे सोबत जाऊ. झालं. पाटील मामाला तेवढं तुमचा हात पण मागतो भावासाठी. माझ्या वडिलांनी बघितलं ना तुम्ही अशी बद्दल चाळे करताय, तिथं चापकानी पुढून काढते. मॅडम काही बी घालून जाईन एकदम प्रोफेशनल. मला सांगतो आमचे माय बाप आणि आमचे गुरु कोण झाले? पाटील मामा झाले. तुम्हाला सांगतो. जा रे, मला काम आहे, जा चल ग. मॅडम आमच्या भावाची सासू काय काम करते बरं? अरे तुम्हाला असं घरी काही स्वप्न पडतं का मी घरातून बाहेर पडले म्हणून? तुम्हाला आम्ही डायरेक्ट सेन्सर लावलाय. मी तेच बोलणार होतो, सेन्सर लावलाय डायरेक्ट. आमच्या ना आयफोनला मेसेज येतो, मॅडम बाहेर झाली. लगेच हेलिकॉप्टरचा फॅन चालू होतो. 100% खात्री आहे तुम्ही ना असं कोणीतरी माझ्यावरती लक्ष ठेवायला ठेवलंय म्हणून. तेच कोण नाही माहिती का? पाटील मामाची तेच सांगतात, बबड्या माई पोरगी बाहेर चालली, तिला थोडा गाठ. काय पण आमच्याकडे नाही का, तुम्ही बाहेर पडलं की हेलिकॉप्टरचा फॅन फिरायला चालू होतो, मग तू लवकर बस बाहेर निघली. मग आम्ही पळत जातून बसतो. हेलिकॉप्टर अक्कल जास्त आहे का बरं? दिसत नाही राहते अक्कल मला. कुठे दाखव बरं अक्कल? तुझी दिसती का? माझी मला दिसते, माझ्या आतमध्ये डोळे येत. हा आतमध्ये डोळे. अकलीचा आणि डोळ्याचा संबंध आहे का? हा असे डोळे उलटे करायचे मॅडम. तिला तर मी एकदा सांगितलं ना, सया असं कर, सया तसं कर, तर तिच्या लक्षात येतं, पण तुमच्या लक्षात येत नाही. सांगा बरं एकदा. काय सांगू? बस म्हणा बरं. सया बस ग. सय्यार तू तो बदला बसली का? काय वाटत तिला लय डोकं. घालत बस का मी? हा मग तुला काय मांडी घालून बसायला नव्हतं लावलं. नाही मला घालत बसायला आवडत नाही. मी परी घालून तुला घरी पापा की परी जा घरी. समज गई की नेहमी चढायला मारत नको जाऊ. काहीतरी नवीन मारू का तुला डायलॉग? गरज नाही. मॅडम जरा हळू मॅडम. उलटू केला का मॅडम? धक्का देत मॅडम. हो आता ते दारू पोटत होते, आता डॉक्टर गेली डायरेक्ट. पोटातली दारू डॉक्टर गेली, आता काय करायचं तुम्ही सांगा. त्याला घरी घेऊन जावं माटायची. कोणाचं पण मर्डर करत नाही तर कोणाला पण वहिनी बनवलं नाही तर कोणासोबत पण लग्न करा. सरक त्याला घरी घेऊन जा. आता तुम्ही त्याला नाही का काय चहा बी पाजा. चला माझ्या घरी, तुम्हाला मी माझी काय वहिनी बनत का माझी? काय ना घरी जाय कारण हो माग मॅडम. विल यू मॅरी माय ब्रदर? जोक करत होतो मॅडम. कसं मारली डायरेक्ट.
हो मॅडम, तुमच्या दोघींना त्या खड्ड्यात टाकला तुम्ही बाहेर पडला शंभर. मॅडम कोण आलं? चिन्वा चिन्हो इधर आ. क्या स्कूल में छुट्टी की पूरी आए तेरे को पता है ना? तेरे को बोले थे रास्ता है हमारे, तू जा मत, जाए ना तो हेलीकॉप्टर से जाएगी, जाए क्यों? बोललं था की नाही तो हेलिकॉप्टर लेके जा. तुला कळत नाही, तुला सांगितलं होतं ना शाळेत सुट्टी जाऊ नको म्हणून. बिघडवलं तुम्ही त्याला, बिघडवलं तुम्ही त्याला. त्याला शाळेची गरज नव्हती, तुम्ही त्याला शाळा शिकवली. आणि काही पूरमध्ये तेच त्याचा पूर आलाय, तुम्ही त्याला शाळेत पाठवताय. मग काय करताल तुम्ही? हा? ए गप्पे. आणि तो बिहारी बाबू किती मागाचा आहे माहिती तुम्हाला? एकतर मी माझ्या आईला म्हणते माझं लग्न लावून मी वाहून चालले तेव्हा दिन. हा मॅडम तर भावासोबत काय लग्न करत नाही. तेच तर ह्यांचं आमच्या भावाचं तरी आयुष्य चांगलं करा तुम्ही लग्न करून. त्यांच्या घरात दिवा द्यायचं त्याला भिजवायला बघताय का? आ सगळंच असं खिचडी करताय. खिचडी नाही मॅडम, तुम्ही आमची खिचडी करताय. मॅडम घेऊन चाला ना. खिचडी करतोय तू. अरे सर खाली ओ ताटी खिचडी घेऊन आली वहिनी राया, वेळे बिराची हे वेडी माया. कसं गाणं आहे माझं तुम्हाला सांगतो. मला आहे ना म्युझिक डिरेक्टर बनायचे, माझं मोठं स्वप्न आहे. मी ना शब्दांचे खेळ करणारा माणूस आहे. तसं मी गाण्यांचे पण खेळ करू शकतो. आ मेरी जान तुझको राणी बना के रखूंगा. झालं. नाही मॅडम, अजून हे बाकी, अजून काहीच झालं नाही. मॅडम मॅडम खड्ड्यात पडते मॅडम. खुर्च्यान द्या, खुर्च्यान. झालं जा. खुर्ची भेटेन का तुला इथे? मॅडम पाडल्या बिडल्या तर डोक्यावर याद जाईल ना तुमची. ते पुरण यादच झालं, उलट चांगलं होईल. आपले भाऊ कोण आहे ते ओळखायची नाही, पाटील मला पण ओळखाय यायचं नाही. आपलं भाऊ तिकडं काय झालंय? काय झालंय रे? आईला ओ पळाली ती, चल झाडाला पेरू आलं. ओ मॅडम 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 कल्टी मारताय. मॅडम काय पळताय राव मॅडम तुम्ही? आमच्या मॅडमला कसं घेऊन चाललाय तू? हे आलं म्हणून तुम्ही पळायला लागलाय ना, ह्याला हाणू का काय? मॅडम कल्टी मारताय तुम्ही, पळताय लगेच. आईला चांगलं सावली थांबलो होतो, उन्हात आलं ना मॅडमनी. चला तिकडे सावलीत, चल चला सावली जाऊ आपण. चल. मॅडम आता मी पण तुमच्या हातच धरणार. सगळे एकमेकांच्या हात धरते त्यांना, मला का फरक करता? तिथं सावली आहे. मॅडम सावली सावली, मॅडम आमच्या भावाला चावली. पण का चावली तू आमच्या भावाला, का चावली? मॅडम इकडे कुठे चाललात? काय पाहिजे खालतो उगाचच. भावली नाही मॅडम, आपलं भावली नाही मॅडम. नजर बसा तुम्ही. अहो नाही, तुम्हाला सांगतो आमच्या शेतात सापाची का बापाचं शेत आहे का? हा? जरूर मारून साप येत नाही, तू विसरला का आपल्या भावाने प्रोटीन घेतलं? आपल्या भावाच्या कष्टाची प्लॉटिंग सापाच्या बापाची आहे का? तेच तर. दम लागला. ये मॅडम थोडं दम घ्या, बसा. हे बघ तू बस. हा आईला तुला काय सांगू, 15 दिवस झाले आपले कपडे नाही धुतले. पाणी आलं असतं ना मॅडम तेवढं धुवायला हवं. तेच तर मॅडम. पण असते गप मॅडमला आता आपण 50% पाठवलं नाही तर 10% मायनस होईल परत. हे अरे लय कष्ट लागले. पण मी काय म्हणतो मॅडम, करा मॅडम तेवढं लग्न. पारूचे कपडे आणले असते, नळाखाली धुतले असते, म्हणजे इथं धापा लागत तोपर्यंत मी पळाले, त्याच्यामुळे मला कसं तरी होतंय. कस तरी होतंय? गुळ्यान कस तरी व्हायचे? गप्पे. कसं तरी कसं होतं मॅडम? अंग सोडून तापायला लागलाय. अरे ताप आलेला पण तुम्ही पळवून लावताय. हो मॅडम आम्ही डॉक्टर पण आहे, मग मल्टी टॅलेंटेड माणसं आहे आम्ही. आमच्याकडे एवढी हे ना ब्रेन पॉवर मॅडम, आम्ही डायरेक्ट नाही का आणि त्याच्यात कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापर करा, काहीतरी शिका, सवरा, काहीतरी चांगलं मोठं व्हा, त्याचा फायदा होईल. असं माझ्या मागे वेळ वायाला घालून काय होणार आहे? लग्न आहे आमच्या भावाचं तुमच्यासोबत. थांब तुला मी माझी जादू दाखवतो. ए काय पण तिकडं हो. भाऊसोबत लग्न कर. जिंगाला हु हु भाऊसोबत लग्न कर. हे तुम्ही येडच झाले काही. शपथ का आणताय मला? माझी अख्खी इज्जत घालवतो तुम्ही रे मॅडम. मॅडम मी काय म्हणतोय, करा लग्न. ए गप्पे. मॅडम बघा तुमच्या मागे फिरून फिरून मी का सावंताच्या माळ्यात जायचं होतं. मी सावंताचं मर्डर करेन ना, त्याचं नाव घेतलं तर माझ्या भावाचं आमच्या भावाला रागीन. आळूच्या वड्या खायच्या, आळूच्या वड्या. तेवढंच काय मग तुमच्या मागू का मॅडम? गावला नेट डायरेक्ट. हा तुम्हाला सांगतो, दुबईच्या मातीमधले उगलेले वडे असले क्वालिटी लागतात का? सोन्याला पण आता मागे तुम्ही सोडतात. जायचं सावंताच्या माळ्यात आणि तुम्हीच मला आणून द्यायचे. अहो कशाला तुमच्या सासूला फोन लावतो ना. ती माझी सासू सावंत याच्या माहित राहते का? नव्हते मला फक्त पानं हवी आळूची.
तेवढंच का आळूची पानं का फक्त? हा जा, आता तुम्ही जाऊ सावंताच्या मळ्यामध्ये आणि मला आळूची पानं आणि माझा दळणाचा डबा दोन्ही गोष्टी मला आणून द्या. अहो माहिती मॅडम, आम्ही लय जबाबदारी माणसं आहे. आणि तुम्ही दोघं घरी चाला रे, अभ्यासाला बसा. ते चॉकलेट असेल तर द्या ना अजून. नाही जा. अरे बाबा, तिसऱ्या चॉकलेट मध्ये विष टाकला असेल आपल्या भावासाठी. तिसरी चॉकलेट. हा, मॅडम तुम्हाला किती वाजेपर्यंत पोच करू घरी? लगेच आणून द्या. लगेच नाही मॅडम, रात्र होईल जरा. मॅडम कोणाकडे ते माझ्या सासूकडे देऊ का तुमच्या बहिणीकडे देऊ डबा? माझ्या पाटील मामाकडे जाणार मी, पाटील मामाकडे जाणार. पाटील मामा आम्हाला जेवाय देते ना थोडंफार. वडे बिडे सारखं का नाही? आयला चकना आणतोय, पाटील मामा खांबा पण आणून. तेच तो. मॅडम मस्त आळूच्या वड्या चपात्या, त्याच्यात वरण भात सगळं बनवून त्या जेवणाचं बेतच करू आपण. तेच तर, आपल्याला पाटील मामाकडे जायचं होतं ना. काय म्हणते मी, हा. पण तुम्ही विचार केला जरा 2 दिवस ऑब्झर्व कर. मॅडम आपल्याला काम सांगते. हा ना, आपण मॅडमला वहिनी बनवायला चालू होती तर आपल्याला लवकरच बनवते. तो नुसतीच काम सांगते. काल दळणाचा डबा, आज हे न ते. पण काय म्हणते मित्रांनो, मॅडम आम्हाला नोकर बनवणार का आम्ही मॅडमला आमची वहिनी बनवणार होणारी. आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, एक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअर करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामला फॉलो देखील करा. भेटूया पुढील भागात.